महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ दिनांक 24 सप्टेंबर रोजी जालन्यातील तालुका पोलीस ठाण्यात हद्दीत असलेल्या धारक कल्याण गावाजवळ मराठा आंदोलकांनी एकत्र येत रास्ता रोको केला होता। दरम्यान हे आंदोलन समृद्धी महामार्गावरती देखील तब्बल 1 ते 1.5 तास रास्ता रोको करण्यात आल्याने या आंदोलनावरती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। दरम्यान या 19 आंदोलकांना माननीय न्यायालयाने जामीन दिला असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे। सकल मराठा समाजाच्या वतीने जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ अचानक रास्ता रोको धार कल्याण इथे केलेला होता 40 ते 50 मिनिटं। तसंच तिथून त्यांनी समृद्धी महामार्गावर पण एक 1 तास रास्ता रोको केलेला होता। त्यामध्ये समृद्धी महामार्गावर लोकांच्या अडचणी निर्माण झाल्या त्यावरती समृद्धी महामार्ग वर इतका रास्ता रोको केल्या कारणाने 19 आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।